मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार. तर चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहे, सर्व अटी व नियम आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आली आहे. ही योजना 6 फेब्रुवारी 2024 ला राबवण्यात आली आहे. त्याचा हा GR आलेला आहे. ह्याची प्रस्तावना वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ह्याचे ध्येय व उद्दिष्टे योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे पात्र लाभार्थ्याच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ DBTद्वारे 3,000 रुपये देण्यात येणार आहे. आणि या योजनेचा स्वरूप सहाय्यभूत साधने, उपकरणे म्हणजेच श्रवणयंत्र, चष्मा, स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट इत्यादी उपकरणे देण्यात येणार आहे. आणि त्याचं निधी म्हणजे अर्थसहाय्य वितरण राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3,000 रुपये मर्यादित निधी वितरण करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल. त्यानंतर लाभार्थ्याच्या पात्रतेचे निकष. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येईल. त्यानंतर ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. त्यानंतर पोर्टल तयार करणे. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. त्यानंतर आर्थिक भार, थेट लाभ खर्च. त्यानंतर इथे दिले आहे कामाचे स्वरूप, पात्र लाभार्थ्याची कागदपत्रे तपासणी, आधार प्रमाणीकरण, बँक खाते व आधार जोडणी. तर असा हा GR आलेला आहे आणि ह्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. धन्यवाद.